नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 27 एप्रिल 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी. नैसर्गिक सौंदर्याने आज तुम्ही भारावून जाण्याची शक्यता आहे. आज घरात कुठल्या पार्टीमुळे तुमचा महत्त्वाचा वेळ बर्बाद होऊ शकतो. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील आजचा सर्वोत्तम दिवस असेल. मित्रांसोबत थट्टा करताना आपल्या सीमा ओलांडू नका अथवा मित्रता खराब होऊ शकते. इतरांच्या गरजा तुमच्या इच्छेच्या आड येतील, परंतु त्यामध्ये तुमची काळजी हाच भाग असेल. तुमच्या भावनांना रोखू नका आणि आराम वाटण्यासाठी आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी करा. नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरूप मिळाल्याने ताजा अर्थपुरवठा होईल. घरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. उपाय: नरसिंह चालीसा आणि आरती वाचल्याने पारिवारिक आयुष्य चांगले राहील. वृषभ राशी. आज आपल्या प्रेमीसोबत तुम्ही वेळ घालवू शकाल आणि त्यांच्यासमोर आपल्या गोष्टींना व्यक्त करू शकाल. आज तुमचा प्रेमी आपल्या मनोभावे तुमच्या समोर मोकळा राहू शकणार नाही, ज्यामुळे तुम्हाला उदासी राहील. आरामाअभावी तुम्हाला तुमच्या वैवाहिक आयुष्यात गुदमरल्यासारखे वाटेल. तुमच्या आयुष्यात सुसंवादाची आवश्यकता आहे. मनातील गोष्टी तोंडावर आणणे गरजेचे आहे, यामुळे प्रेम अधिक वाढते. स्वतःच उपचार ठरवून केले तर त्यामुळे औषधावर अवलंबून राहणे वाढेल. त्यामुळे तुम्ही औषध घेण्याआधी डॉक्टरी सल्ला घेणे हिताचे ठरेल. अथवा औषधावर विसंबून राहणे वाढण्याची शक्यता आहे. मित्रांकडून सायंकाळी एखादा रोमांचक प्लॅन आखल्यामुळे आजचा दिवस खूप सुंदर असेल. उपाय: सूर्यकिरणामध्ये हिरव्या रंगाची काचेची बाटली ठेवा. या पाण्याला आपल्या अंघोळीच्या पाण्यात टाकून अंघोळ करा आणि आजारापासून मुक्त राहा. मिथुन राशी. पैशाची कमतरता आज घरात कलहाचे कारण बनू शकते. अशा स्थितीमध्ये आपल्या घरातील लोकांसोबत विचारपूर्वक बोला आणि त्यांचा सल्ला घ्या. आज तुमच्या कृतीमुळे तुमच्या सोबत राहत असलेली व्यक्ती प्रचंड त्रासून जाईल. आजच्या दिवशी आपल्या प्रेमिकाला माफ करा. आज तुम्ही ऑफिसमधून परत येऊन आपले आवडते काम करू शकता. यामुळे मनाला शांती मिळेल. लग्न म्हणजे केवळ एका छताखाली राहणं नव्हे, एकमेकांसोबत वेळ घालवणं तेवढंच महत्त्वाचं असतं. आज तुम्हाला झाडाच्या सावलीमध्ये बसून आराम वाटेल. जीवनाला आज तुम्ही जवळीकतेने जाणून घ्याल. तुमच्या पत्नीसोबत कौटुंबिक अडचणीबाबत चर्चा करा. प्रेमळ दाम्पत्य म्हणून जगता यावे यासाठी पती-पत्नी दोघांनीही एकमेकांच्या संगतीत वेळ घालवून आपले नाते घट्ट करा. उपाय: दररोज शिवलिंगाचा अभिषेक करा आणि आर्थिक स्थिती चांगली ठेवा. कर्क राशी. तुमची प्रिय व्यक्ती वचन मागणार आहे. जीवनात चालणाऱ्या धावपळीमुळे आज तुम्हाला स्वतःसाठी पर्याप्त वेळ मिळेल आणि तुम्ही आपल्या आवडत्या कामाला करण्यात यशस्वी राहाल.
तुमच्या वैवाहिक आयुष्यात तुम्हाला आज एक बदल जाणवणार आहे. मीडिया फील्डने जोडलेल्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहणार आहे. तुमचे आवडते स्वप्न प्रत्यक्षात येईल, परंतु तुमचा उत्साह नियंत्रणात ठेवा, कारण खूप आनंदी होणे हे कधी-कधी समस्येत टाकू शकते. आजचा दिवस जगण्याचा या भावनेने मनोरंजनावर पैसा आणि वेळ खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. काही लोक जरुरीपेक्षा जास्त काम करण्याचे वचन तुम्हाला देतील, परंतु केवळ गप्पा करणाऱ्या लोकांकडून काम झाल्याची अपेक्षा ठेवू नका. उपाय: आर्थिक स्थिती वाढवण्यासाठी पिंपळाच्या झाडाच्या मुळावर तेल घाला. सिंह राशी. एकमेकांना आनंदी ठेवण्यासाठी तुम्हाला सुसंवाद साधून पाठिंबा मिळवण्याची आणि समन्वयाने काम करण्याची गरज आहे. तुमचा भाऊ तुमच्या बचावासाठी धावून येईल आणि तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. अन्य व्यक्तीच्या नाक खुपसण्यामुळे प्रिय व्यक्तीशी असलेल्या तुमच्या संबंधात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील गरजांना पूर्ण करून तुम्ही बऱ्याच वेळा स्वतःला वेळ देणे विसरता, परंतु आज तुम्ही सर्वांपासून दूर होऊन आपल्या स्वतःसाठी वेळ घालवू शकाल. आजच्या एखाद्या कठीण परिस्थितीत तुमचा जोडीदार कदाचित तुमच्या पाठीशी उभा राहणार नाही. कुटुंबात कोणी व्यक्ती सोबत वाद होण्याने वातावरण थोडे खराब होऊ शकते. तुम्ही स्वतःला शांत ठेवा आणि धैर्याने काम करा, तरच सर्वांचा मूड उत्तम राहू शकतो. आजच्या विचारांना प्राधान्य दिले तर बरेच समाधान आणि आराम मिळेल. अधिकचा पैसा स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवा. उपाय: कोणत्याही मुलीचे मन दुखावू नका व आपल्या प्रेयसीचा सन्मान केल्याने लव्ह लाईफसाठी चांगले राहील. कन्या राशी. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून कुटुंबियासमवेत पार्टीसाठी जा. आपले सामाजिक आयुष्य दुर्लक्षित करू नका, त्यामुळे केवळ आपल्यावरील तणाव कमी होणार नाही, तर आपली द्विधा अवस्था देखील नाहीशी होईल. मनोरंजनासाठी चांगला दिवस. वैवाहिक आयुष्यातील कठीण टप्प्यानंतर आज थोडासा दिलासा मिळेल. विद्यार्थी ज्या विषयात कमजोर आहेत त्या विषयाच्या बाबतीत तुम्ही आपल्या गुरुजनांसोबत बोलू शकता. गुरूंचा सल्ला त्या विषयाच्या खोलपर्यंत समजण्यात उपयुक्त ठरेल. मित्र तुमच्या खुल्या मनाची आणि सहनशक्तीची परीक्षा पाहतील, पण तत्वांना शरण न जाता विवेकी निर्णय घेण्याची खबरदारी घ्या. व्यापाऱ्यांना आज व्यापारात घाटा होऊ शकतो आणि आपल्या व्यवहाराला उत्तम बनवण्यासाठी तुम्हाला पैसा खर्च करावा लागू शकतो. उपाय: सकाळी उठल्या उठल्या ओम हनुमंते नम:चा 11 वेळा उच्चार केल्याने आर्थिक स्थिती चांगली राहील. तूळ राशी. या राशीतील लोकांना स्वतःसाठी खूप वेळ मिळेल. या वेळेचा उपयोग तुम्ही आपले शौक पूर्ण करण्यात लावू शकता. तुम्ही काही पुस्तके वाचू शकता. आई-वडिलांना न सांगता तुम्ही त्यांची आवडती डिश आज घरी आणू शकता. यामुळे घरात सकारात्मक वातावरण बनेल.
तुमच्या सर्व अडचणीवर हसत हसत मात करणे हाच उत्तम उपाय ठरतो. भूतकाळातील गुंतवणुकीतून आमदनी वाढवणे दृष्टीपथात येईल. ज्येष्ठ नागरिक त्यांच्या समस्येवर तुम्ही उपाय शोधण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा बाळगतील. त्यांचे आशीर्वाद तुम्हाला लाभतील. वेळ, काम, पैसा, मित्र, कुटुंबीय सगळे एका बाजूला आणि तुम्ही एकांतात वेळ घालवणे पसंत कराल. उपाय: आर्थिक लाभासाठी वडील किंवा वडिलांसमान व्यक्तीला सूर्याची कारक वस्तूने बनवलेले जेवण द्या. वृश्चिक राशी. प्रेमाची ताकदच तुमच्यासाठी प्रेम करण्याचे कारण ठरेल. अडचणी आल्या की चपळाईने काम करण्याची तुमची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देईल. आपल्या गोष्टींना महत्त्व देण्यासाठी आज तुम्ही मनातील गोष्टी बोलू शकता. तुम्हाला सल्ला राहील की असे करू नका. प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल. नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरूप मिळाल्यामुळे ताजा अर्थपुरवठा होईल. आपल्या महत्त्वाकांक्षा ज्येष्ठांना सांगा. ते तुम्हाला सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करतील. उपाय: तुमचा दिवस प्रफुल्लित होण्यासाठी संतांना सफेद आणि काळे वस्त्र दान करा. धनुराशी. नवजात बालकाचा आजार तुम्हाला व्यस्त ठेवेल. त्याच्याकडे त्वरित लक्ष द्यावे लागेल. योग्य तो वैद्यकीय सल्ला घ्या. छोटेसे दुर्लक्ष देखील गंभीर प्रश्न निर्माण करू शकते. आजच्या दिवशी आपल्या प्रेमिकेला दुखावू नका, अन्यथा नंतर पश्चाताप करावा लागेल. अडचणी आल्या की चपळाईने काम करण्याची तुमची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देईल. अनपेक्षित पाहुण्यामुळे तुमचे प्लॅन कदाचित बारगळतील, पण तुमचा दिवस निश्चित चांगला जाईल. वाहन चालवत असाल तर आज थोडे सावधान राहण्याची आवश्यकता आहे. कुठल्या व्यक्तीच्या निष्काळजीपणामुळे तुम्हाला भारी पडू शकते. तुमची चिंता आणि काळजी मिटविण्याची अत्यंतिक गरज असणारा काळ आहे. आपला शारीरिक उत्साह तर त्यामुळे कमी होतोच, पण तुमच्या आयुष्यात देखील कमी होते हे आपणास लक्षात घ्यावे लागेल. आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. उपाय: हिरव्या रंगाची मिठाई 5 तरुण मुलींना वाटा आणि कौटुंबिक जीवनात आनंदी आनंद मिळवा. मकर राशी. तुमच्या नवीन योजना, प्रकल्प याविषयी तुमच्या पालकांना विश्वासात घेऊन सांगण्यासाठी काळ उत्तम आहे. जर तुम्ही आपल्या प्रेमीसोबत कुठे बाहेर जात असाल तर कपडे विचारपूर्वक परिधान करा. जर तुम्ही असे केले नाही तर ते तुमच्याशी नाराज होऊ शकतात. शुभ कार्याचे सोहळे घरीच करा. तुमच्यासाठी आजचा दिवस रोमॅन्टिक असेल, पण प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यावर विरजण पडेल. विद्यार्थी ज्या विषयात कमजोर आहेत त्या विषयाच्या बाबतीत तुम्ही आपल्या गुरुजनांसोबत बोलू शकता. शारीरिक आजारातून बरे होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तुम्ही खेळाच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकाल. जर तुम्ही लोन घेणार असाल
तर आजच्या दिवशी तुम्हाला लोन मिळू शकते. उपाय: जेवणात मधाचा उपयोग करणे प्रेमसंबंधात गोडवा देईल. कुंभ राशी: आपण ज्यांच्याबरोबर राहता त्यांच्यासाठी तुम्ही खूप काही करत असला तरी ते तुमच्यावर नाराज असतील. भावनिक अडथळे अडचणी निर्माण करू शकतात. तुमच्यापैकी काही जण दूरच्या प्रवासासाठी रवाना व्हाल, त्यामुळे तुम्हाला दगदग होईल, परंतु त्यामुळे खूप फायदाही होईल. तुमच्या काहीशा उदासवाण्या वैवाहिक आयुष्यावरून तुमचा जोडीदार तुमच्यावर भडकेल. मित्रांसोबत गप्पा मारणे एक चांगला टाइमपास असू शकतो, परंतु सतत फोनवर गप्पा मारणे डोकेदुखी होण्याची शक्यता आहे. आपल्या आधारावर अनेक गोष्टी अवलंबून असतील आणि आपल्या मनाची स्पष्टता निर्णय घेण्यासाठी महत्त्वाची असेल. आर्थिक रूपात आज तुम्ही बरेच मजबूत असाल. ग्रह नक्षत्राच्या चालीने आज तुमच्यासाठी धन कमावण्यासाठी बरीच संधी मिळेल. उपाय: लाल चंदनाने अंघोळ केल्यास लव्ह लाईफ चांगली राहील. मीन राशी: घरात पडलेली कुठली वस्तू आज तुम्हाला मिळू शकते, ज्यामुळे तुम्हाला आपल्या बालपणाची आठवण येईल आणि तुम्ही उदास राहून आपला एकटा वेळ घालवू शकता. आजच्या एखाद्या कठीण परिस्थितीत तुमचा जोडीदार तुमच्या पाठीशी उभा राहणार नाही. व्यावसायिकांना थांबलेल्या योजना परत चालू करण्यासाठी आज विचार केला पाहिजे. तुमचे आवडते स्वप्न प्रत्यक्षात येईल, परंतु तुमचा उत्साह नियंत्रणात ठेवा, कारण खूप आनंदी होणे हे कधी कधी समस्येत टाकू शकते. दीर्घकालीन दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक करणे गरजेचे आहे. कुटुंबातील सदस्यासमवेत काही निवांत क्षण घालवा. आपण दिलेल्या मौल्यवान भेटवस्तूमुळे देखील आनंदी वातावरण तयार होणार नाही, कारण आपला प्रियकर त्या भेटवस्तू नाकारला जाण्याची शक्यता आहे. उपाय: आपल्या इष्टदेवाची तांब्याची मूर्ती घरातच स्थापन करून त्याची दररोज पूजा केल्याने प्रेमसंबंधामध्ये सुधार येईल. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.